नदी आहे का नाला आहे आणि संघर्ष समितीच्या वतीने पुढचं फोन 5 दिनांक 2 जून 2026 रोजी अदिला नाला संघर्ष समितीतर्फे सदरची पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. पत्रकार परिषदेचे मुख्य मुद्दे हे आहेत. सदर जो अदिला नाला आहे ज्याचे ऐतिहासिक गॅझेटचे पुरावे, टोपोग्राफिक पुरावे आणि इतर पुराव्यानुसार त्याला नाला म्हणावं आणि त्या नालेल्या असलेल्या तरतुदीनुसार UDCPR मध्ये 6 मीटर बफर झोन ठेवून बांधकाम परवान्या ज्या दिलेल्या आहेत त्या कायम करण्यात याव्यात. या मागणीसाठी आणि यापुढे रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग नंतर होणाऱ्या परिस्थितीला 200 गट बाधित होणार आहेत किमान अंदाजित आहेत हे आणि 1200 एकर जमीन बाधित होणार आहे. यामध्ये काही हजारो लोकांचे प्लॉट आता विकत खरेदी केलेले आहेत. जनसामान्य मध्यमवर्ग लोकांनी जे खरेदी केलेले प्लॉट आहेत, बांधकाम चालू केलेले आहेत, परवानगी घेतलेले आहेत ते कायम व्हावेत आणि यापुढे देखील जे परवानगी आतापर्यंत दिलेले आहेत ते कायम व्हावेत आणि त्यामध्ये जे काही डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिलेली आहे ते कायम व्हावी या मागणीकरिता आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मुळात पाहता 2025 मध्ये जो पूर आला होता त्या पुराच्या माध्यमातून महानगरपालिकेने या असलेल्या हिप्परगा तलाव ते सीना नदीचा ट्रेन जो जोडणारा अदिला नाला आहे त्याचा ट्रेन पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने कायदेशीर पद्धतीने UDCPR नुसार 6 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल करावं आणि त्या बाजूने रिटेनिंग वॉल्स कराव्या. त्यातून वाहणाऱ्या पाण्याचं परीक्षण करावं. होणाऱ्या परीक्षणानंतर जर पाणी आलं तर त्यावर नवी अभ्यास समिती बसवून त्यावर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचे इम्प्लिमेंटेशन करावं ही मुख्य मागणी आज आम्ही ठेवलेली आहे. यामध्ये जर रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंगचं जर पुढं इम्प्लिमेंटेशन होत असेल तर तिथं असलेले जनसामान्य प्लॉट धारक घेतलेल्या जमिनी महानगरपालिकेच्या परवानगीनुसारच होत असलेल्या डेव्हलपमेंटला जी बसणारी खेळ आहे तर त्यामध्ये सर्व बाधित एकत्रित येऊन कायद्याने असलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने आंदोलन करतील आणि सदर ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या मार्किंग नंतर होणाऱ्या बाधित गोष्टींसाठी होणाऱ्या जे इकॉनॉमिक इम्पॅक्ट होणार आहे म्हणजे आर्थिक नुकसान जे होणार आहे तिथल्या सामान्य शेतकऱ्यांचं आणि सामान्य प्लॉट धारकांचं आणि असलेल्या घरांच्या मालकांचं तर त्या विरोधात आंदोलन करणार आहे. आणि यामध्ये महानगरपालिका आणि इतर प्रशासनाने या होणाऱ्या इकॉनॉमिक लॉसेस आणि होणाऱ्या इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये जे काही गरिबांचं नुकसान होणार आहे या बाबतीत देखील सहानुभूतीपूर्वक सरकार आणि शासन म्हणून पूर्णपणे विचार करूनच या बाबतीत इम्प्लिमेंटेशन करावे ही मुख्य मागणी घेऊन आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आंदोलन स्वरूप काय आहे? आंदोलनाचं स्वरूप अजून देखील निश्चित नाहीये. यामध्ये समितीतले सर्व प्रमुख पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि सामान्य लोकांबाबतीत पूर्णपणे चर्चा होऊन यामध्ये शांततेच्या मार्गाने अभिनव पद्धतीने संविधानिक पद्धतीने जे जे काही योग्य आहे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बाबतीत ही गोष्ट त्यांना जाणीव करून देण्यासाठी योग्य पद्धतीने आंदोलन केले.